काही लोक माझ्या शब्दाला, उदयनराजांच्या शब्दाला, पक्षाचे इतर आमचे नेते मंडळी त्यांच्या शब्दाला मान देऊन थांबली. आता काहींनी ज्यांना लढायचंच होतं, कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं की ही संधी गेली तर परत मिळणार नाही, असं पण बऱ्याच वेळेला काही वेळ म्हणजे राजकारणात समज असते, पण तसं नाही आहे. तेव्हा आता बरेचसे अपक्ष जे आहेत, मला वाटते साताऱ्यात आपल्याच अपक्ष उमेदवार जास्त, म्हणजे समोरची आघाडीचं जर बघितलं तर त्यांनीसुद्धा आपल्याच अपक्षांना कुठं AB फॉर्म दे कायदे असे केले. तेव्हा माझी उलट आपल्या माध्यमातून अपक्षांनाच विनंती आहे की सगळ्यांनी भाजपच्या आपल्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा. उलट आपण एकत्र राहू, एकत्र चांगलं काम करू, प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. पुढच्या ह्याच्यामध्ये राजकारण अपक्षांनी करावं तर फोटो वापरण्याचं आहे, त्याबद्दल आपण जसं मगाशी विचारलं किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आम्ही हे करू. आम्ही पक्षाकडनं पण म्हणजे जिल्ह्यातल्याच सर्व भारतीय जनता पार्टीनं अतुलबाबांनी एक हे काढले की कुणी असे चुकीचे अधिकृत उमेदवार सोडले तर नेते मंडळींचे फोटो वापरू नयेत, आणि ते पण आम्ही जाहीर प्रकटन जे आहे ते पेपरला दिले. पण या बाबतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आपण हे करू किंवा ह्याच्यावर त्यांनी योग्य ती कार्यवाही करावी आणि असे प्रकार होणार नाहीत ह्याची दक्षता त्यांनी घ्यावी. आता जिरवाजिरवीचा विषय कुणाचा नाही आहे, म्हणजे आम्ही पण काय भाजपकडनं उमेदवारी देताना कुणाची तरी जिरवायची आहे म्हणून एकाला उमेदवारी दिली आणि दुसऱ्याची कापली असं नाही. शेवटी कसं आहे, शेवटी आपण सगळे साताऱ्यात राहतो आहे. आपलं सातारा बघितलं तर तसं शहर छोटं आहे, प्रत्येकजण एकामेकाला अगदी रोज तोंडानं ओळखतो. त्यामुळं जिरवाजिरवीचा विषय कुणीच करू नये, कारण तो म्हणजे असं जर कोणी करतं ती परवडणारा पण नाही, हे त्यांनी पण लक्षात ठेवावं. पण शेवटी कसं आहे की आज म्हणजे कुठंतरी निर्णय करायला लागतात. इलेक्शन आहे, उमेदवाऱ्या कुठंतरी फायनल करायला लागतात. पक्ष म्हणून काही निर्णय झाला, पक्षाच्या उमेदवार आपण बदलू शकत नाही, नाहीतर मग ते पक्षश्रेष्ठींना पण वाटतं किंवा काल आपण उमेदवार एक दिला, आज आपण दुसरा देतोय. म्हणजे अशा पद्धतीनं काम करू शकत नाही किंवा अशा पद्धतीनं निर्णय होऊ शकत नाही. तेव्हा आपण जे निर्णय घेतले ह्याच्याशी आपण ठाम राहिलो. आज त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही म्हणजे जे म्हणतात ना साम दाम दंडभेद, जे काही चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे राजकारण, ते सगळं आम्ही वापरण्याची नक्की आमची तयारी आहे आणि आम्ही ते नक्की वापरू आणि उमेदवार आमचे भाजपचे जे आहेत हे सगळे उमेदवार निवडून आणू.